नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ज्ञानाच्या बळावर जगाला नेतृत्व देण्यासाठी भारत सक्षम, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्रामीण भागाचा विकास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य, अरुण जेटली. भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम. महावीरांची शिकवण प्रत्येकानं आचरणात आणावी, मुख्यमंत्री. भूजल पातळीतली घट रोखण्यासाठी 200 फुटाहून अधिक खोलीच्या विंधन विहिरी खोदण्यावर राज्य सरकारची बंदी. आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या धरणात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक असल्याची विभागीय आयुक्तांची माहिती. आता सविस्तर वृत्त. ज्ञानाची ताकद ज्याच्याकडे आहे तोच जगाचं नेतृत्व करेल असं सांगून ज्ञानाच्या बळावर जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमधल्या कटरा इथं सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. 21वं शतक ज्ञानाचं शतक असेल आणि या शतकावर भारताचं अधिराज्य राहील असंही ते म्हणाले. युवकांची स्वप्न ही देशाच्या प्रगतीचं माध्यम आहेत. आपल्या ज्ञानाचा देश आणि मानवतेच्या सेवेसाठी सर्वोत्तम उपयोग करता येईल असं स्थान प्राप्त करा, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. अपयश हे ओझं वाटता कामा नये, तर त्यातून आपण धडा घेतला पाहिजे असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. निर्धार आणि कठोर मेहनतीच्या बळावर यशप्राप्ती होऊ शकते असं पंतप्रधान म्हणाले. याआधी श्री माता वैष्णोदेवी नारायण सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आजार रोखणाऱ्या जीवन पद्धतीवर भर देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. वैष्णोदेवी विश्वस्त मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या या 230 खाटांच्या रुग्णालयासाठी 300 कोटी रुपये खर्च आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच जम्मू भागातल्या सांबा भागात आज सकाळी भारत पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. त्याला भारतानंही प्रत्युत्तर दिलं. हा गोळीबार काही वेळ सुरू होता. यामध्ये कोणीही जखमी किंवा दगावल्याचं वृत्त नाही. जागतिक आर्थिक स्थिती दोलायमान आणि चिंतेची असल्यामुळे त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि आपल्या मर्यादेत वाढ करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी यंत्रणांना सुरक्षित केलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं. ते काल न्यूयॉर्क इथं एशिया सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ग्रामीण भारताचा विकास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची प्राधान्य असलेली क्षेत्र आहेत असंही जेटली म्हणाले. देशात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी भारतानं पुढे पाऊल टाकलं आहे आणि त्यासाठीची तरतूदही केली आहे. देशातल्या सुधारणांच्या इतिहासातला हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यासाठी कायदेशीर सुधारणा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. इराण आणि रशिया या देशांचा 4 दिवसांचा दौरा आटपून परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज मायदेशी रवाना झाल्या आहेत. इराणमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी आणि इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तसंच इराणचे सर्वोच्च नेते सईद अली खोमेनी यांची भेट घेतली. भारताच्या ऊर्जेसंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी इराण भारताचा विश्वसनीय भागीदार ठरेल असं आश्वासन रोहानी यांनी स्वराज यांना दिलं आहे. रशियामध्ये सुषमा स्वराज यांनी चीन तसंच रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये चीननं अझर मसूदबाबत घेतलेल्या भूमिकेचा मुद्दा उपस्थित केला. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यातली भारताची व्यापार तूट कमी झाली असून ती $6.5 अब्ज वरून $5 अब्ज एवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या कपातीमुळे ही तूट कमी झाली आहे. वाणिज्य मंत्रालयानं जारी केलेल्या सांख्यिकी अहवालातल्या माहितीनुसार गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत यावर्षी मार्चमध्ये निर्यातीत 5.5% घट झाली आहे. याच काळात आयातही 21% कमी झाली आहे. सोन्याच्या आयातीतही 80% घट झाली असून मार्चमध्ये ती $972 दशलक्ष एवढी होती. आर्थिक समावेशनाला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलंय. मुंबईत काल आयोजित 8व्या बँकिंग आणि वित्तीय परिषदेत ते बोलत होते. सरकारनं या दृष्टीनं योग्य धोरणं आखली आहेत. तसंच समाजातल्या वंचित घटकांपर्यंत थेट आर्थिक लाभ पोहोचवण्यात आलेले अडथळे गेल्या 2 वर्षात दूर केले आहेत.
असं सिन्हा यांनी सांगितलं। एनपीए म्हणजेच अनुत्पादक मालमत्तेच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की रिझर्व्ह बँकेसोबत हा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा सुरू आहे। त्याशिवाय थेट परदेशी गुंतवणूक वाढवणं, तंत्रज्ञानाच्या मदतीनं थेट लाभार्थींपर्यंत अनुदानाची रक्कम पोहोचवणं अशा उपाययोजना सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं। भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। केंद्र सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची व्याप्ती 11 राज्यातल्या आणखी 61 जिल्ह्यात वाढवली आहे। ज्या भागात मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाईल। केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हरियाणा इथून या अभियानाची सुरुवात केली। त्यावेळी यात 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता। या 100 जिल्ह्यांपैकी 49 जिल्ह्यात या अभियानासंदर्भात चांगलं काम होत असल्याचं त्यांनी सांगितलं। अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं आज आत्मघातकी स्फोटात 20हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत। या स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबारही करण्यात आल्याचं वृत्त आहे। तालिबाननं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे। अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे। इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केली होती अशी माहिती गृह मंत्रालयानंच दिल्यामुळे पी चिदंबरम अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे। याशिवाय माजी केंद्रीय गृह सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनीही असा दावा केला होता की राजकीय दबावामुळे 2009 साली दुसरं प्रतिज्ञापत्र बदलण्यात आलं होतं। माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या माहितीत सही संदर्भातला मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संपवण्यासाठीच काँग्रेसनं कारस्थान करून प्रतिज्ञापत्रात बदल केला अशी टीका भाजपानं केली आहे। याबाबत चिदंबरम यांनी खुलासा करावा अशी मागणी भाजपानं केली आहे। जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती। जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान महावीरांनी अविरत प्रयत्न केले। त्यांच्या सत्य, अहिंसा आणि भूतदयेच्या शिकवणुकीचा भारतीय जनमानसावर खोलवर प्रभाव पडलेला आहे। भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। भगवान महावीर जगातले मोठे पर्यावरणवादी होते। त्यांनी समाजाला दिलेली शिकवण प्रत्येकानं आचरणात आणण्याची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। विश्व कल्याण की जो संकल्पना उन्होंने हमारे सामने प्रतिपादित की है, उस संकल्पना को ही हम सारे लोग दृढ़ करते रहे। भगवान महावीर जी ने जिस प्रकार से 42 साल तक विचरण करते हुए समाज को प्रबुद्ध किया, जिस प्रकार से समाज में विचारों का, अहिंसा का, पर्यावरण पूरक जीवन का उन्होंने बीजारोपण किया। अगर हम ये कहें कि भगवान महावीर ये दुनिया के सबसे बड़े पर्यावरण प्रेमी थे तो ये गलत बात नहीं होगी। नागपूरमध्ये जैन सेवा मंडळातर्फे आयोजित भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवात ते आज बोलत होते। पुण्यात जैन बंधू भगिनींनी जलसंरक्षण रथातून भगवान महावीरांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक काढली। मिरवणुकीतून पाणी वाचवा असा संदेश देणारे फलक हाती धरण्यात आले होते। स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व सांगत रस्ते देखील स्वच्छ करण्यात आले। पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर यावेळी उपस्थित होते। औरंगाबादमध्ये अनोख्या पद्धतीनं महावीर जयंती साजरी करण्यात आली। जयंतीसाठी होणारा खर्च न करता सकल जैन समाजाच्या वतीनं 51 गाडी चारा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवण्यात आला। पैठण गेट इथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे सहभागी झाले होते। नाशिकमध्ये म्हसरूड इथं महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत पाणी वाचवा या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आलं। त्र्यंबक आणि पेठ तालुक्यातल्या दुष्काळीग्रस्त 10 गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला। धुळे शहरात 3 दिवसीय भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मिरवणूकही काढण्यात आली। जालना शहरात मुख्य महावीर चौकात ध्वजारोहण करून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत भगवान महावीरांचा जन्मदेखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। जळगावमध्ये महावीर जयंतीनिमित्त जैन नवयुवक मंडळाच्या वतीनं
शहरातल्या प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं जैन बांधव सहभागी झाले होते। विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। बुलढाण्यात महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शोभायात्रा काढण्यात आली। ढोल ताशांच्या निनादात भगवान महावीरांचा जयघोष करत टिपरी नृत्य सादर करण्यात आलं। वाशिममध्ये जैन बांधवांच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जैन मुलांनी लेझिम नृत्य सादर केलं। अमरावतीमध्येही महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। भगवान महावीर यांची प्रतिमा, तैलचित्र तसंच विविध संदेश देणारे फलक घेऊन जैन बांधव मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते। भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांची शिकवण याविषयी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी दूरध्वनीवरून दिलेली माहिती। भगवान महावीरांच्या काळाला बराच लांब कालावधी निघून गेलेला आहे। 2600 वर्षापूर्वीचा त्यांचा जन्म आहे। मुळात असं आहे की 2600 वर्षापूर्वी त्यांनी ज्या पद्धतीने एक समाजाची स्थापना केली, ज्या पद्धतीने त्यांनी तत्व एक पॉलिसी पूर्णपणे बाहेर आणली की अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद, आपापसातील सद्भाव, ह्या गोष्टी त्या काळामध्ये इतक्या लागू होत नव्हत्या त्या काळामध्ये। पण त्यांना एक खूप मोठं पुढचं समाज कसा निर्माण व्हावा या संदर्भाच्या काही विशिष्ट कल्पना त्यांच्या होत्या। त्यानंतर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन म्हणजे आज कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ह्या संपूर्ण जगामध्ये जिथं विचारांचा टकराव होतो आहे त्या परिसरामध्ये अनेकांतवाद हा एक अतिशय महत्वाचा शिकवण, अतिशय महत्वाचा तत्वाचा पार्ट हा भगवान महावीरांनी आता नाही, हा 2600 वर्षाच्या त्या काळामध्ये तयार करून ठेवलेला आहे, जेव्हा त्या गोष्टी घडत नव्हत्या। परंतु आज त्या सर्व गोष्टींची तंतोतंत आवश्यकता आहे। ही जैन कम्युनिटी आज पूर्ण भारतामध्ये अर्धा टक्का सुद्धा यांची अस्तित्व नाहीये, परंतु आज 13,000 साधू संत, साधू आणि साध्वी, ज्याच्यामध्ये 70% साध्वी आहेत, ह्या पायामध्ये चप्पल न घालता आजही संपूर्ण पायी भ्रमण करून ह्या अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवाद याचा प्रचार आणि प्रसार करतात। अशा प्रकारचं काम एक जैन समाजाच्या निमित्ताने होतं आणि हे फक्त भगवान महावीरांचा संदेश आणि त्यांचे सिद्धांत त्याच्यामुळेच हे सर्व शक्य आहे। आणि आज त्यांची जयंती आहे, त्यामुळे मी संपूर्ण देशवासियांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण देशातून आमचे लोक दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्य करतील याची मला खात्री आहे आणि आम्ही निश्चित मोठे मोठे कामं करत राहू असं मला भगवान महावीरांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं। माहितीबद्दल धन्यवाद सर। राज्यभरात सतत खालावत जात असलेल्या भूजल पातळीला प्रतिबंध घालण्यासाठी 200 फुटांपेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदण्याला मर्यादा घालण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे। पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुंबईत ही माहिती दिली। बोअरवेलची मर्यादा 200 फूट खोल करण्यात आली असून त्याचं उल्लंघन हे शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे। बोअरवेलच्या माध्यमातून राज्यभरात होत असलेला पाण्याचा अतिरिक्त उपसा नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत विशेष कार्यशाळा घेतल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सामुदायिक विवाह आयोजित करण्यात येणार असल्याचंही लोणीकर म्हणाले। दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या धरणात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे। परिसरातल्या 11 महत्त्वाच्या धरणांपैकी 8 धरणांमध्ये पाण्यानं तळ गाठला आहे। गेल्या वर्षीच्या याच काळातल्या पाणीसाठ्याशी तुलना करता पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचं ते म्हणाले। मराठवाड्यात सलग 4थ्या वर्षी दुष्काळी स्थिती आहे। उद्योगांना पाणीपुरवठा थांबवण्यात आला असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। 2745 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचंही ते म्हणाले। मराठवाड्यातली दुष्काळी स्थिती पाहता आगामी 5 वर्षात या भागात नव्या साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। मुंबईत काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मराठवाड्यात उसाला ठिबक सिंचन सक्तीचं करण्याच्या प्रस्तावावरही सरकार सकारात्मक विचार करत आहे असं त्यांनी सांगितलं। लातूर जिल्ह्याचा दौरा करताना हेलिपॅडसाठी पाणी वापरल्याच्या टीकेवर उत्तर देताना खडसे यांनी सांगितलं की
आवश्यक असल्यामुळेच हे पाणी वापरलं गेलं होतं. लातूरला लक्षावधी लिटर पाणी पुरवठा केला जात असताना वेळेचं नियोजन करण्यासाठी वापरलेलं पाणी हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी ताणून धरला अशी टीका खडसे यांनी केली. गेल्या काही दिवसात लातूर आणि ठाणे इथल्या बाजारात डाळींची किंमत पुन्हा वाढल्यानं किरकोळ बाजारातही त्यांचे दर भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात डाळीच्या मागणीचा अंदाज बांधून केंद्र सरकारला कळवल्यास सरकार त्यानुसार त्याकडच्या डाळींचा पुरवठा करेल असं अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. डाळींचे दर आणि त्यांची उपलब्धता याबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. तसंच सरकारी संस्थांनी 50,000 टन डाळींची खरेदी केली असून आणखी 25,000 टन डाळ आयात करण्यात येणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशभरात मार्च महिन्यातही डाळींचे दर चढेच राहिले असून सलग 15व्या महिन्यात डाळींच्या किमतीनं 35% दरवाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्याभरात किरकोळ बाजारात डाळींच्या किमती 83 ते 177 रुपये किलो अशा स्थिर होत्या. येत्या 5 वर्षात देशातल्या रस्त्यांच्या समस्या संबंधित खात्याशी चर्चा करून सोडवणार असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. देशातले रस्ते सिमेंटचे बनवणार असून त्यासाठी 1,50,000 कोटींचं कंत्राट देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला असं गडकरी यावेळी म्हणाले. देशाला डॉक्टरांची कमतरता भासत असल्याचं प्रतिपादन गडकरी यांनी केलं. ते काल नागपुरात वैद्यकीय परिषदेच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. देशात यकृत विकारांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करत या विकारांबाबत व्यापक जनजागृती करण्याची सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केली आहे. प्रसिद्ध यकृत विकार तज्ज्ञ डॉक्टर शरद शहा यांनी लिहिलेल्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर सिरोसिस ऑफ लिव्हर अँड इट्स प्रोग्रेशन या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपालांनी नुकतंच मुंबईत राजभवनात केलं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. लठ्ठपणा, मधुमेह आणि अतिप्रमाणात मद्यपान यामुळे या गंभीर आजाराचं प्रमाण वाढत असल्याचं मत यकृत विकार तज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांनी मांडलं. यकृत विकार होऊ नयेत याकरता घ्यायची काळजी आणि त्या विकाराशी निगडीत उपयुक्त माहिती डॉक्टर शहा यांच्या पुस्तकात साध्या आणि सोप्या शब्दात दिली आहे असंही ते म्हणाले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार विजय दर्डा आणि इतर मान्यवर या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशात अनेकदा जाती धर्माच्या नावावर अपमान सहन करावा लागला असतानाही देश एकसंध राहावा यासाठी त्यांनी आयुष्यभर माणसाला जोडण्याचं काम केलं. तोच लढा पुढे नेण्यासाठी रिपाईच्या वतीनं जाती तोडो समाज जोडो अभियान सुरू केल्याचं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं. या अभियानाअंतर्गत मराठवाड्यातला पहिला कार्यक्रम काल उस्मानाबादमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. जातीमुळेच देश विनाशाकडे जात आहे, त्यामुळे जाती संपवण्याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे असं ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. शेतातला कचरा वापरून जैव इंधन निर्मिती करणारा देशातला पहिला कारखाना लवकरच उत्तराखंडमधल्या काशीपूर इथं सुरू होणार आहे. येत्या 22 एप्रिलला केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते या 2G बायो इथेनॉल कारखान्याचं उद्घाटन होईल अशी माहिती मुंबईतली ICT अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख डॉक्टर अरविंद लाली यांनी काल दिली. हे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान मुंबईतल्या ICT संस्थेनं तयार केलं आहे. 35 कोटी रुपयांच्या खर्चातून तयार झालेल्या या कारखान्यात वार्षिक 7,50,000 लिटर इथेनॉल निर्मिती होऊ शकेल. मऊ चिपाड, पेंढा, कठीण लाकडाचे चिपळे, भुगा, कापसाची देठं, बांबू अशा कुठल्याही जैविक कचऱ्यातून 24 तासात या इथेनॉलची निर्मिती करता येणार आहे. 2G इथेनॉल निर्मितीमुळे 2017 पर्यंत 10% जैव इंधन मिश्रित पेट्रोल उत्पादनाचं उद्दिष्टही साध्य होऊ शकेल अशी माहिती ICTचे कुलगुरू GD यादव यांनी दिली आहे. 2G म्हणजे दुसऱ्या पिढीतले जे फीड स्टॉक ज्याच्यात म्हणजे पालापाचोळा असेल, गवत असेल, पिंजर असेल राईसमधलं आपल्या किंवा काही पण असेल की जे कुजू शकतं, अशा या गोष्टींपासून आपण बायो इथेनॉल म्हणजे इंधन तयार करतो. की उत्पादनाचे जे खर्च असतो तो कमी लागणार आमच्या याच्यासाठी, तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि भारतामध्ये असे जवळजवळ 3,000 मिलियन टन्स केर कचरा अवेलेबल आहे. त्याच्यातनं आपण 1,000 कोटी लिटर इथेनॉल तयार करू शकतो. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कहर वाढत चालला असून विदर्भात तापमान 42 अंशांच्या वर पोहोचलं आहे. तर थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरलाही
उन्हाचा तडाखा बसत आहे. गेल्या आठवड्याभरापासून विदर्भात सूर्य आग ओकू लागलाय. नागपुरात गेल्या 3 दिवसात पारा 42 अंशाच्या वर गेला असून तिथल्या लोकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. उन्हापासून बचावासाठी लोक शक्यतो दुपारी घराबाहेर पडायचं टाळत आहेत. गरज भासल्यास घराबाहेर पडताना शरीराला विशेषतः चेहऱ्याला स्कार्फ बांधून बाहेर पडत आहेत. कडक उन्हामुळे तहान लागत असल्यानं नागरिक उसाचा रस, ज्यूस सेंटर, लिंबू सरबताच्या ठेल्यांचा आसरा घेत आहेत. हवामान खात्यानं येत्या 3 ते 4 दिवसात नागपुरातलं तापमान 3 ते 4 अंशांनी वाढून ते 46 ते 47 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. या महिन्यामध्ये आपलं साधारण सरासरी अधिकतम तापमान जे 42 डिग्रीपर्यंत असते. पण सध्या हे जे तापमान आहे विदर्भातल्या अनेक ठिकाणी जे आहे 43, 44 आणि 44 आणि 45 मधात चालू आहे. साधारणतः येत्या 2-4 दिवसामध्ये तापमानात स्थिर राहून किंवा त्याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं तापमान 36.48 अंशावर पोहोचलंय. एप्रिल आणि मे महिन्यात यापूर्वी इथलं तापमान कधीच 30 अंशाच्या पुढे गेलं नव्हतं. यंदा प्रथमच हे तापमान इतकं वाढल्यामुळे स्ट्रॉबेरी पिकाचं मोठं नुकसान तर होत आहेच, शिवाय पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. या आमच्या स्ट्रॉबेरीला महाराष्ट्रातून नव्हे तर परदेशात सुद्धा मागणी चालू आहे आणि आमची स्ट्रॉबेरी ही फार आता सुद्धा एक्सपोर्ट सुद्धा होऊ लागलेली आहे. यावर्षी थोडा पाऊस कमी पडल्यामुळे टेम्परेचर वाढलं असल्यामुळे यावर्षी स्ट्रॉबेरीचं उत्पादन कमी आलं असलं तरी सुद्धा आता मे महिन्यामध्ये या स्ट्रॉबेरीला पुन्हा मागणी वाढेल आणि महाबळेश्वरामध्ये पर्यटक वाढल्यानंतर पुन्हा हिचं उत्पादन कमी असलं तरी त्याचा रेट बऱ्यापैकी येईल असा आमचा एक अंदाज आहे. राज्यात इतर भागातही उन्हाचे चटके चांगलेच जाणवत आहेत. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. याच काळात विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ज्ञानाच्या बळावर जगाला नेतृत्व देण्यासाठी भारत सक्षम, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्रामीण भागाचा विकास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य, अरुण जेटली. भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम. महावीरांची शिकवण प्रत्येकानं आचरणात आणावी, मुख्यमंत्री. भूजल पातळीतली घट रोखण्यासाठी 200 फुटाहून अधिक खोलीच्या विंधन विहिरी खोदण्यावर राज्य सरकारची बंदी. आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या धरणात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक असल्याची विभागीय आयुक्तांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.